माजी आमदार अनिल गोटे यांचे प्रशासनाविरोधात बांधकाम विभागात देहत्याग आंदोलन, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांतर्फे पाठिंबा। शुक्रवारी जून 14 रोजी 12:30 वाजेच्या सुमारास माजी आमदार अनिल गोटे यांनी देहत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। बांधकाम विभागाच्या दालनाबाहेर गोटे यांनी हे आंदोलन सुरू केले आहे। पालिका प्रशासन त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग व राहुरी कृषी विद्यापीठातर्फे विकास कामांना जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप माजी आमदार गोटे यांनी लावला आहे आणि या संदर्भातच गोटे यांनी देहत्याग आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला गोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसूनच सुरुवात केली आहे। गोटे यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड त्याचबरोबर अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाने देखील पाठिंबा दिला आहे। यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतही आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। प्रशासनातर्फे जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या अडचणी जोपर्यंत दूर केल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गोटे यांनी प्रशासनाला दिला आहे। गोटे यांच्या सोबत मोठ्या संख्येने लोकसंग्राम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले असून प्रशासनाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केल्याचे बघावयास मिळाले आहे। आता आम्ही नदी किनाऱ्याचे रस्ते केले, त्याला विरोध आणि नदी किनाऱ्याच्या रस्त्यासाठी तर अतिशय सामान्य माणसं सुप्रीम कोर्टात गेली। 10 लाख रुपये रोज देणारा वकिलांना लावलं, कोणीतरी याच्या मागे असलं पाहिजे नाही। आणि आम्हाला कारण नसताना बघा आणि बांधकाम विभागाला आम्हाला कारण असताना लाखो रुपये तिने वाया घालवायला लागले। अखिल भारतीय त्यांच्या विरुद्ध निकाल दिला, सुप्रीम कोर्टला गेले, सुप्रीम कोर्टला एका मिनिटामध्ये पेटावून लावले। आता हे जे 2 रस्ते आम्ही करतोय त्याला महाराष्ट्र सरकारचा 1 रुपया नाही, 1 सिंगल रुपया नाही, त्याला 200 कोटीपेक्षा जास्त पैसे हे नितीन गडकरी साहेबांनी का दिले तर जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट पाठवला की धुळे शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे म्हणून त्यांनी कलेक्टिव्हची तरी पैसे आता 1200 मीटर 900 मीटर रस्ता आहे हा कृषी विद्यापीठाच्या त्यानंतर 300 मीटर रस्ता आहे हा महापालिकेच्या खर्चामधून आणि राहिलेले 1200 मीटरचे त्या खाजगी शेतकऱ्यांचे त्या शेतकऱ्यांनी लिहून दिले आमची काय हरकत नाही, रस्ता काय फक्त आम्हाला काय मिळेल ते लिस्ट द्या। आता काय अवघड नाही पडलं, तुम्ही सीडीआर देणार आहात, डीडीआर द्या, तुम्ही नॅशनल बॉन्ड देणार आहात नॅशनल बॉन्ड द्या, काय द्यायचं असेल ते द्या आणि लिहून द्यायचं नाही, पण लिहून द्यायचं नाही। आणि त्या आणि पलीकडच्या त्या दोन्ही रस्त्यांचं काम चांगलं आहे। मला हे कळत नाही की लोकांची सोय होणार आहे या नेमकी काय गैरसोय आहे काय। अधिकाऱ्यांनी खरं म्हणजे निरक्षीय वृत्तीने काम केलं। अजून एक महत्वाचं 30 जानेवारीला कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की त्याला मान्यता दिलेली आहे
आणि कामाला सुरुवात करावी. पण इथले जे अधीक्षक आहेत हे राहणारे साखरेचे, त्यांनी जरा विरोध केला. मी त्यांना म्हटलं तुम्ही नास्ते काय आम्हाला आमच्या परिषदेचं हे आल्याशिवाय आम्ही करणार. आणि परिषद महत्वाची तर सरकार महत्वाचं आहे. सरकारच परिषद स्थापन करतं, सरकारच कुलगुरू उपकुलगुरू नेमतं, सरकार रजिस्ट्रार वगैरे नेमतं. तुमच्या सरकारनं काय ऐकत नाही. पण अधिकाऱ्यांची मुजोरी इतकी आहे ते ऐकायलाच तयार. स्वतः जाऊन आलो काही आर पाटील पडलेंचा जायचे. आम्ही गेलो, त्याला समजून सांगितलं. 2 दिवसात पत्र सांगितलं. अजून त्याचे 2 दिवस काय सांगतो. आता जे आम्हाला शासकीय दराप्रमाणे रस्त्याची किंमत मागतात. त्या बापाची सेवा आहे का सरकारचं सरकार यायचं सरकार. आणि त्याच्या प्रिमासेस मधले 3 किलोमीटर लांबीचे रस्ते हे आम्हाला डांबरीकरण करून द्या. खाजगी संस्था आहे का. आणि त्याबरोबर अधीक्षक अभियंत्याचं जे ऑफिस आहे त्यांचं त्याचं ऑफिस रंगरंगोली करून द्या, नवीन फर्निचर करून द्या. तुम्हाला कळत नाही काय तुम्हाला म्हणजे काही सार्वजनिक लाल लज्जा छळ मोकळं आहे का नाही. असं ठरलं होतं की 2 कंपाऊंड करायचं. आता म्हणतात आम्हाला वॉल कंपाऊंड करून द्या. अरे वॉल कंपाऊंड जर करायचं असेल 900 मीटर 900 1800 मीटर होतात. 2.5 कोटी रुपये लागतील. 2.5 कोटी. आणि आता काल त्यांनी एक पत्र पाठवलं ही जागा आमच्या मालकीची नाही, पशुसंवर्धन खात्याच्या मालकीची. 7 पाण्याच्या उत्तराला व्याख्या लाव. आणि आता सांगतात ते पशुसंवर्धन खात्याच्या मालकीचे. तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने महापालिकेचा कारभार या अतिशय नीचपणाचा, माझा शब्द नीचपणाचा. महापालिका त्या चुकून महिला आहेत पुरुष असतात दाखवून नीट लक्षात घेऊन काय सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये शासनाने साहेबांनी माहिती केली. त्यांनी सांगितलं ताबडतोबची जमीन येणार घ्या त्याच्या खड्ड्याची. मला कळत कुठल्या खड्ड्यावर त्यांचं प्रेम आहे. खताच्या खड्ड्यावर आम्ही काय ती सोय करून देतो. सोय बाजूला व्हायला ते करायचं नाही. क्लिअर करायचं आहे तो द्यायचा नाही. आणि मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागलाय की जैन संस्थेने बेकायदेशीरपणे डेव्हलपमेंटच्या रस्त्यावर अतिक्रमण केले 50 किलो. हे ताबडतोब काढून टाका. हा निकाल लागला 1 फेब्रुवारी 1998. आजपर्यंत महापालिकेने साधी नोटीस पाहिजे. दुसरा निकाल लागला जैन संस्थान तळा असा. परवा त्यांनी खटकाला सण केलं. जलचरांकडे काढायचं नाही, नदीतून रस्ता काढायचा. नदीमध्ये भरावं काय सुरुवात केली. मी त्याला जरा कडक शब्दामध्ये सांगितलं बंद करा नाही तर तुम्हाला प्रश्न बसतो. माझ्या भावांनो याच्यामध्ये
त्याच्यामध्ये माझा काय स्वार्थ आहे? म्हणजे धुळेकर नागरिकांचे हाल झाले चालतील, पण आमचा राजखंड संपला पाहिजे असे जे लोक आहेत या लोकांचं आणि या लोकांच्या पाठीमागे राहून जे कामामध्ये असतात यासाठी हे आजचा आमचा. आणि मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आज मला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे जो आले कॅप्चर आली की आम्ही काम सुरू केले. मी या कामावर अजिबात समाधानी नाही. त्याचं कारण 2-3 JCB लावाल हा 2.5 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. म्हणजे अजून 5 वर्ष काम चालू ठेवायचं का? नितीन गडकरींनी एका दिवसामध्ये 30 किलोमीटर रस्ता करून जागतिक रेकॉर्ड केला. आणि तुम्हाला जानेवारी 30 पासून आजपर्यंत 2.5 किलोमीटर रस्ता करता येत नाही. मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो त्या ठिकाणी 2 पोकलँड 8 JCB आणि 2 रोलर आणून पाणी मारून कच्चा रस्ता पावसाळ्याच्या आज केलाच पाहिजे, अन्यथा हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही.